पुढे पुढे येत आहेत. म्हणजे सुरुवातीला असं म्हणत होते की पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे, मीडियामध्ये ते 99% भागीदार आहेत, 1% ते दिग्विजय पाटील आहेत, तरी त्यांच्या नावासंदर्भात काहीही झालं नाही. पोलीस तपास करत नाहीत, असं पोलिसांना ती तपासात सहकार्य करत नाही असं एक म्हटलं गेलं. परंतु मी आता जो प्रेस नोट दिली त्या प्रेस नोटला परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात. अमेडिया कंपनी ही 2020 मध्ये 28/12/2020 ला स्थापन झाली. त्याच्या आधी गेले 15 वर्ष शीतल तेजवानी आणि त्यांचे सहकारी ही जमीन बळकावण्याचा आणि ती विकण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याच्यामध्ये काही यश आलं नाही. शेवटी 10 नोव्हेंबर 2020 रोजी शीतल तेजवानीने पत्र दिलं. आणि एक लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी घडतात ते 1-2 दिवसात घडत नसतात, ते वर्षानुवर्षे चालतात. की याच्यासाठी आमचे पैसे घ्यावेत आणि 7/12 सदरी नोंदवावी. 11/6 म्हणजे मध्ये काही घडलं नाही, तिच्या पत्रांना तोपर्यंत फारसं महत्व मिळत नव्हतं. 11/6/2021 तेजवानीला खुलासा मागण्यात आला. खरं तर याची गरज नव्हती, परंतु त्याच्या आधी एक घटना घडली होती. 28/12/2020 अमेडिया कंपनीची स्थापना झाली आणि या प्रकाराला वेग येऊ लागला. त्यानंतर 4-6 महिने शांत झाल्यानंतर 1/6/2021 रोजी अमेडिया कंपनीच्या वतीने, मी इथं जरी वतीने म्हणत असलो तरी त्याचं नाव मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, की कुळ कायदा शाखाकडे एक अर्ज केला आणि त्याच्यानं मजकूर असा होता की असा त्यांनी अर्ज केलाय, पैसे भरलेले आहेत, परंतु नाव त्यांचा अजून सदरी लागलेलं नाही. त्याच्यामध्ये 2020च्या पत्राचा ऑफिशियल उल्लेख आहे, PTK/KV/1356/2020. या पत्रावर कारवाई करावी आणि त्यांचं नाव सदरी लावावं असा अर्ज करण्यात आला अमेडिया कंपनीच्या वतीने, परंतु त्याच्यात काही झालं नाही. नंतर 30 डिसेंबर 2024 शीतल तेजवानीने 11,000 रुपये भरले. आता त्याच्यात वाद आहे असा की त्यांनी खरंच पैसे भरले का वगैरे हे सगळं बोलताय, परंतु शीतल आतापर्यंत त्याचा पुरावा जो होता त्याला काही फारसा अर्थ नाही असं ते म्हणत होते. परंतु आता जो पुरावा पुढे आलाय त्याच्यामध्ये शीतल तेजवानीने जे पैसे भरले त्याच्यावर तिने पैसे भरल्या संदर्भामध्ये एक्नॉलेजमेंट मागितलेली आणि त्या एक्नॉलेजमेंटवर रेव्हेन्यू ब्रँचची सही सुद्धा आहे, शिक्का सुद्धा आहे. म्हणजे ते पैसे भरले होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आता पैसे भरले नाहीत असं दाखवून त्यांचं पुढे सगळं सारवासारव करण्याचा प्रयत्न चाललाय. आणि याच्यातला सगळ्यात मोठी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला म्हणत होते की पार्थ पवारांचा याच्यामध्ये संबंध नाही, ते काहीतरी त्या यानेच केलेलं आहे वगैरे वगैरे. तर आता मी जे डॉक्युमेंट दाखवतोय तुम्हाला हे अगदी अलीकडचं डॉक्युमेंट आहे. साधारणपणे 4 आणि 5 नोव्हेंबरला हा प्रकार उघडण्यात आला आणि 6 नोव्हेंबर 2025 एक पत्र देण्यात आलंय. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अशा आम्ही प्रॉपर्टी नावावर घेतलेले कायदेशीर पैसे भरले वगैरे सगळं झालंय आणि तरीही अजून पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालोय आणि आम्हाला त्या संदर्भात तुमच्याकडे काहीतरी सांगायचं असतं. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्रावर जे नाव आहे ते सही जी आहे ती पार्थ पवार यांची आणि पहिल्या याच्यावर जे नाव आहे ते पार्थ पवारांचं आहे. ही 6/11ची सही आहे आणि पार्थ पवारांची सही आहे. त्याचप्रमाणे जे मी मगाशी म्हटलं, हा व्यवहार आज चालू झाले ना, हा व्यवहार चालू झाला साधारणपणे 2020 त्याचा आणखी एक पुरावा देतो मी. पार्थ पवार पुणे 1/6/2021 जे मगाशी पत्राचा मी उल्लेख केला, अप्पर जिल्हाधिकारी कुळ कायदा शाखा यांना तेजवानीने केलेल्या अर्जावर कार्यवाही करावी अशा अर्थाचं पत्र आपला कृपाभिलाषी पार्थ पवार यांनी दिलेलं आहे. म्हणजे जे आतापर्यंत म्हटलं जातं की मुळापर्यंत पोहोचायचं कसं, तर मूळ इथे ही कागदपत्र प्रशासनाकडे, हीच कागदपत्र पोलिसांनाही मिळायला हवी होती, परंतु आता जणू काही त्यांचा संबंध नाही असं सांगून या सगळ्या प्रकारावर जो भांगून टाकायचा प्रयत्न झालाय त्याच्यात हा खुलासा आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी, कारण हा विषय याच्या जागेपुरता नाहीये. याच्यात मी पहिल्यापासून म्हणत होतो की याच्यामध्ये काही होणार नाही, कारण जर सगळ्यांना अटक झाली, सगळंच जर व्यवस्थितपणे बाहेर आलं तर याच्यात बरेच
गोष्टींमध्ये त्यांना देतो बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांना पाठपुरावा करावा लागेल आणि ही एक घटना नाही, अशा अनेक घटना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या प्रकरणावर पांघरून टाकायचा प्रयत्न झालाय. आता नावासह सगळं पत्रव्यवहार आपण दिलेला आहे. आता तरी प्रशासनाने याच्यामध्ये अमुक नाही तमुक नाही, आरोपी सहकार्य करत नाहीत, आरोपी सहकार्य करत नाहीत हे पोलिसांकडून सांगण्यात येणारं सगळ्यात तकलादुक कारण नाही असं मला वाटतं. एरवी जर आरोपीने काही सांगितलं नाही तर काय करायचं हे पोलिसांना चांगलं माहिती असतं, परंतु इथे मात्र थोडीशी टाळाटाळ केली जाते आणि सगळ्यांना सवलत दिली जाते आणि मूळ आरोपीपर्यंत पोहोचायला उशीर केला जातो असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून ही कागदपत्र आज मी तुम्हाला देतोय. आणि आता प्रश्न विचारा जर काही कुणाचे असतील. पत्रामध्ये जो कधीच पत्र होतं 1/6 ना, पार्थ पवार आणि जिल्हाधिकाऱ्यानं म्हणजे पहिलं 21ला जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय PTK कावी 1356 म्हणजे शेवटचे 2-3 पॅराग्राफ वाचून देतो. 10/11/2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वतनदार कुलमुखत्यार म्हणजे शीतल तेजवानी यांनी मंत्री महसूल महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये मुंडवा येथील सर्वे नंबर 88 या आमच्या मिळकतीचा योग्य तो कब्जा हक्काचा सारा स्वीकारून सदर मिळकतीचा 7/12 मालकी सदरी नावाची नोंद व्हावी असा अर्ज केलेला आहे. सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार हवेलीकडे 15/12/2020 रोजी वर्ग केला. सदर अर्जातील मिळकतीनुसार अनुशोधून जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावा असा जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केलेला आहे. आतापर्यंत सगळे जिल्हाधिकारी म्हणत होते की आम्हाला काही माहिती नाही, यापूर्वी हे प्रकरण वर कधी आलंच नाही, खालच्या खाली सगळं चाललंय. तर तसं नव्हतं, याचा हा पुरावा आहे. आणि याचा आणखी पुरावा हा कालची जी तुमची ही नोट होती ज्याला रिमांड नोट होती त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. तो खुलासा माझा नाही, हेच त्या रिमांड नोट मध्येही म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे विजय कुंभार म्हणतो याच्यातला भाग नाही हे त्याच्यामध्ये. परंतु 15/12/20 पासून आज पावेतो सदर अर्जासंदर्भात काही कामकाज झालेले नसल्याने वतनदार कुलमुखत्यार यांच्यातर्फे प्रस्तुत अर्ज दाखल केलेला आहे. तरी आपणास विनंती की 10/11/21 म्हणजे PTK म्हटला तो रोजी दाखल प्रकरणाची तात्काळ सुनावणी करून 10/11/20 मधील अर्जात नमूद केल्याप्रमाणे वतनदारांतर्फे कब्जा हक्काच्या साऱ्याची रक्कम भरून घेऊन मिळकतीच्या 7/12 रेकॉर्डला नोंद करण्यात यावी. हे पार्थ पवार यांनी 2021ला दिलेले पत्र. आणि हे जे आत्ता पत्र दिले 6/11ला त्याच्यामध्ये असं म्हटलंय की असं सगळं कालपासून बातम्या येत आहेत. ऍट द व्हेरी आउटसेट वी विश टू प्लेस ऑन रेकॉर्ड that the said property has been lawfully bona fide and validly acquired by us after scrupulously following every legal formality and due process prescribed under the applicable statutes. The registered sale deed has been duly executed and recorded in accordance with the law, and all land revenue dues and taxes pertaining to the said property have been fully paid in December 2024. However, to our utter shock and dismay, certain sections of the media as well as the few political personalities have recently begun circulating allegations imputing irregularities and suggesting fraudulent conduct in the relation of the said transaction. असं म्हणून त्यांनी भेटीची वेळ मागितली आणि ती त्यांना काही दिलेली असेल आपल्याला माहिती नाही काय ते. तर अशा रीतीनं याच्यामध्ये सगळ्यांची ही कागदपत्र शासनाकडे आहेत. शासनाने आपल्याकडच्याच कागदपत्रांची व्यवस्थित चौकशी करून सर्व दोषींना आणि योग्य त्यांना न्यायापर्यंत पोहोचवावं आणि इथून पुढे अशा प्रकार घडणार नाही याच्यासाठी काहीतरी मुख्यमंत्री आणि सगळ्या प्रशासनाने एक काहीतरी आखावं त्याच्या संदर्भात धोरण, अशी आमची मागणी आहे. सगळ्यांना मी पाठवतो त्याचं 1 मिनिट. थोडक्यात पार्थ पवारचं काय तुमच्या आरोप आहे, तुमचे पत्र सादर केले याच्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे सांगितलं जात होतं की पार्थ पवारांचं नाव डायरेक्ट कुठेही येत नाही वगैरे वगैरे सांगून मूळ सगळ्या प्रकरणाला बगल दिली जात होती. तर आता ही जी काही 2 पत्र आपण सादर केलेली आहेत ही पत्र शासनाच्या दरबारी आहेत.
त्याच्यातला जर ज्याला परिस्थितीजन्य पुरावा जर बघितलं तर त्याच्यातले कंटेंट सगळे जुळतायत आणि शिवाय त्यांनी दिलेलं पत्र मी आता सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. याच्यातून पार्थ पवार हे या संपूर्ण प्रकारामध्ये ऍक्टिव्हली भाग घेतला होता हे याच्यातून सिद्ध होतं. त्याच्यामुळे पोलिसांनी आता तरी सर्व आरोपींची सखोल चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. काय नेमकं कसं काय भाग घेतला होता आणि 1 जून 2021 एक जे पार्थ पवारांनी पत्र दिलंय की आपली कंपनी स्थापन झाल्या ती शीतल तेजवानींनी जे काय आधी पत्रव्यवहार चालू होता त्यांचा त्या पत्रव्यवहाराला सपोर्ट करावा आणि त्यानुसार ती जागा शीतल तेजवानी म्हणजे त्या वतनदारांचे कुलमुख्तार या नात्याने त्यांच्या नावावर करावी अशा अर्थाचं पत्र त्यांनी दिलं होतं. तसंच आता ही कंट्रोवर्सी साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू झाली. त्यानंतर त्यांनी पत्र दिलंय जिल्हाधिकाऱ्यांना की आम्ही सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही जागा खरेदी केलेली आहे. त्यामुळे जे काही बातम्या येत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालोय. त्यामुळे आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी असं त्यांनी पत्र दिलं. याच्यावर स्पष्ट दिसतं की पार्थ पवार हे सगळ्या डीलमध्ये हे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होते. किंबहुना त्यांनी पत्र सुद्धा दिलेले आहे. त्यामुळे आता पोलिसांना आणि प्रशासनाला विनंती आहे की याच्यामध्ये विलंब करण्यापेक्षा ही कागदपत्र तुमच्याकडचीच आहेत, तुमच्या समोरच आहेत, परिस्थितीजन्य पुरावा सुद्धा तुमच्या समोरच आहे. अशा स्थितीमध्ये अमुक जण नाही अमुक जण त्याच्यामध्ये काही दोषी आढळून येत नाही असं म्हणण्यापेक्षा सर्व दोषींची कसून चौकशी करावी आणि पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी धोरण आखावं अशी आमची मागणी आहे. स्टॅम्प ड्युटी संदर्भात एक अधिवेशनात निर्णय होत आहे तो पार्थ पवारांना क्लीन चिट देण्यासाठी काय नाही ते हे पार्थ पवारांना क्लीन चिट देण्यासाठी असं त्याला आता मी म्हणणार नाही. कारण काही असलं तरी कायदा हा कायदा असतो. कायदा कधीही रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू होत नाही आणि आता तो लागू झालाय आणि तो साधारणपणे पुढच्या अधिवेशनात वगैरे मंजूर होईल. परंतु मूळ मुद्दा असा याच्यामधला की ज्या पद्धतीचे अमेंडमेंट आणलेली आहे ती मात्र इथून पुढे जे काय असे घोटाळे घडतील त्याच्यामध्ये पांघरून टाकायला उपयोगी पडतील अशा अर्थाची ती अमेंडमेंट आहे. त्या अमेंडमेंटची काही गरज नव्हती परंतु ती आणली. याचा अर्थ आतापर्यंत ज्या गुन्ह्यावर आरोप झाले तसे आरोप परत होऊ नयेत किंवा त्याच्यातून पळवाट काढता यावी यासाठी ही अमेंडमेंट केली असं शंका घ्यायला जागा आहे.